कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय होतंय अशू? काही नाही। चेहऱ्यावरचं लपवता येत नाही तुम्हाला, माहितीये ना? तू काय कालच्या बोर्ड मीटिंगचा विचार करतोयस का अजून? आशू, जाऊ दे ना, जे झालं ते झालं। अरे पुढे कामही सुरू झालंय आता। हो नाही, खरंच आहे, जे झालं ते झालं। आणि आता शिवा जे काही बोलायचं होतं तिला ते बोललीये बोर्ड मीटिंग मध्ये। तिचा राग तिने व्यक्त केलाय, त्याला मी रिॲक्ट होणार नाहीये आणि तिला बढावा देणार नाहीये। हा चॅप्टर मला इथेच क्लोज करायचा, सो झालंय। मग तू डिस्टर्ब काय आहेस? कामात लक्ष लागत नाहीये तुझं? मी आपल्याबद्दल विचार करतोय। आपला म्हणजे तू लग्नाला? नाही तसं नाही, लहानपणी आपण एकमेकांना ओळखायचो पण तेवढं नाही। मग आता परत भेटलो, चांगली ओळख झाली, एकत्र काम करायला लागलो, खूप मजा आली, आपलं छान पटायला लागलं। आणि मग तू लग्नाला होकार दिलास। मग असं झालं की आपली जी मैत्री आहे ती ह्या सगळ्यामुळे। असं काही नाही अरे। नाही असंच आहे नेहा, आपण चांगले मित्र आहोत आणि आपल्या मैत्रीवर ऑब्व्हियसली फरक पडणार नाही ह्याच्यामुळे। मला एक गोष्ट कळत नाहीये की तू एवढ्या लगेच असं काय झालं की लग्नाला होकार दिलास? तुला कसं सांगू, मला यातलं काहीच वाटत नाही। हे सगळं मी शिवाने सांगितलं म्हणून करते, आणि त्याहून महत्वाचं ह्याने तू आणि शिवा एकत्र याल म्हणून करते। आणि तुला हे सगळं इतकं सहज वाटणं शक्य नाही माझ्याबद्दल। एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय। सी आशू, मी तुला आधी म्हणाले की आपण दोघं मित्र आहोत आणि आता आपण किती एकत्र छान राहतो, म्हणून मी हो म्हणाले। अरे तूही तसाच विचार कर, तुलाही तसंच वाटेल। अगं नेहा, हे सगळं इतकं सोपं नसतं। अगं शिवाच्या प्रेमात पडताना सुद्धा मला इतक्या लवकर काही काय 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 काही नाही। नाही, तू आता काहीतरी म्हणत होतास। काही नाही ग, जाऊ दे। जाऊ दे कसं यार आशू, सांग ना। तू ना मला सगळं सांगू शकतोस, तसंही आपलं लग्न झालं नाही अजून, असं मनात काही ठेवू नकोस। सांग। मला इतकंच म्हणायचंय की बघ, शिवाच्या प्रेमात म्हणजे शिवाला जेव्हा मी भेटलो तेव्हा आमचं खूप मोठं भांडण झालं। त्यानंतर हळूहळू मैत्री झाली, मग आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो आणि मग आमचं काही कारणामुळे लग्न झालं। त्यानंतर मला ती हळूहळू आवडायला लागली। म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की कुठली मैत्री असो किंवा प्रेम असो, त्याला वेळ लागतो ना। म्हणजे हे एखादं रोपटं लावल्यासारखंच आहे ना। आपण सुरुवातीला एखादं बी पेरतो, मग त्याला खत पाणी घालतो, सूर्यप्रकाश दाखवतो, आणि मग त्याचं हळूहळू रोपटं होतं, मग रोपट्याचं झाड होतं, मग त्याला फळं लागतात। तसंच आहे प्रेमाचं सुद्धा। प्रेम व्हायला सुद्धा वेळ लागतो ना। करेक्ट, तू बरोबर म्हणतोस। मग आता आपण बी पेरलाय असं समज। नेहा, तुला कळत नाही मला काय म्हणायचंय। माझ्यासाठी आपली मैत्री महत्वाची आहे, आणि या मैत्रीसाठी मला हे करायचं। आशू, तू शिवाचा अजून विचार करतोयस हे तरी कळलं ह्यातून। काय झालं? टायर पंक्चर झालंय। तुला बघून नाही आणता आली का गाडी? आता इथपर्यंत गाडी नीट आली ना? हे यार, आता काय करायचंय? काय करायचं म्हणजे काय? कुणीतरी मस्ती केली आपल्या बरोबर। म्हणजे अगं आपल्या गाडीचं टायर पंक्चर व्हावं म्हणून कुणीतरी खेळ टाकलेत, ते बघ। असं का केलं असेल? कोण असेल तो मूर्ख? तो मूर्ख मला माहिती असतं तर मला कळलं असतं की नाही। सुहास, माझं ना कोण आहे तो? तो नाही, ती
म्हटलं एका टायरची हवा काढून कसं चालेल म्हणून दुसऱ्या टायरची पण काढली. तुझी एवढी हिंमत? हे, माझी हिंमत कुठून कशी कधी होईल ना ते तुम्हाला कॅल्क्युलेशन पण नाही करता येणार, कळलं ना? आणि तू तुम्ही मी म्हटलं ना तुम्हाला, तुम्ही खूप भारी गोष्ट केली आहे मला माझे कपडे देऊन. असं पॉवर आल्यासारखं वाटतं मला. एक मिनिट काय करते? काय करतेस? ही काय करते ही? तुम्ही काय केलं? तुम्ही आलात ना भाऊंचा निरोप घेऊन घरी, मी येऊ का? तोच निरोप घेऊन घरी येऊ का? विचारू का भाऊंना खरं आहे की खोटं आहे? तू तू निघाली हवा सगळ्याची. शिवा तू ना तू चूप बस. तुम्हाला आधीच मी सांगितलंय माझ्या नादी लागायचं नाही. मी जर तुमच्या आडवी आले ना तर तुम्हाला महागात पडेल हा. आणि मी काही राडा नको म्हणून गप्प बसते. याचा अर्थ असा नाही की मी शांत आहे. मी ना शेवटचं सांगते, या पुढे असं काही केलं ना तर तुम्हा दोघांची घरी येऊन हवा काढी ना, लक्षात ठेवा. काकू काही मदत करायची की तू केलंयस? झालंय सगळं. कुठे गेले सगळे? जेवायला वाढायचंय. अहो संपदा, ताई जेवायला वाढायला घेते. हो हो, पण ओरडतेस कशाला आणि स्वतःला त्रास करून घेतेस? अगं मग सांगून कोणी ऐकणार आहे का? आपण फक्त ओरडायचं. ज्याला जे हवंय ते करणारच. कळतंय ना काय म्हणायचंय तुला? भाऊ बरं झालं तुम्ही आलात. मी जेवण वाढायला घेते. एक मिनिट. जेवायच्या आधी मला तुमच्या सगळ्यांचीच एक गोष्ट बोलायची. जेवणाच्या टेबलवर तो लग्नाचा विषय पुन्हा काढू नका. तुम्हाला माहिती आहे मला ते काही पटलेलं नाहीये. त्यामुळे तो लग्नाचा विषय पुन्हा पुन्हा काढून वातावरण बिघडलेलं नकोय मला. ठीक आहे, नाही काढत विषय. पण मला एक सांगा, आशूने जर या लग्नाला होकार दिला तर तुम्ही काय कराल? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.